माझ्या 7 महिन्याच्या कृषूला दिवसभरातून नेमकं काय काय देते हे आज तुम्हाला सांगते. नवीन मॉम असाल तर व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करून ठेवा, कधीही कामी येईल. कृषूची सुरुवात होते 2 बदाम खाऊन आणि मग मॉर्निंग वॉक. वॉकवरून आल्यावर कृषूला ब्रेकफास्ट करून घेते. आता कृषू थोडं स्ट्रक्चर फूड पण छान ॲक्सेप्ट करायला लागलाय. मी सकाळी आणि रात्री त्याला थोडं हेवी न्यूट्रिशन्स देण्याचा ट्राय करते. सकाळी 7:30च्या आसपास त्याला ब्रेकफास्ट करून देते. कधी रागी, कधी उपमा असे फूड असतात. उठल्यावर कधी एकच फ्रूट देते, तर कधी 2 फ्रुट्स मिक्स करून देते. मग थोडं खेळणं, मालिश वगैरे करून पुन्हा त्याची झोप. मग साधारण 3 ते 4च्या आसपास घरी केलेले सेरेलॅक देते. ते खाऊन झालं की तो संध्याकाळी वॉक करून येतो आणि साधारण 7 वाजता भरपूर व्हेजिटेबल घालून सॉफ्ट खिचडी करून देते. ती खाऊन पुन्हा फीडिंग आणि मग झोप. म्हणजे सध्या त्याचे 3 मेन मील आहेत आणि 1-2 वेळा फ्रुट्स असतात. पण सॉलिड सुरू झाले म्हणून फीडिंग कमी करत नाहीये. प्रत्येक मील नंतर त्याला फीडिंग असते आणि योग्य ते प्रमाणात पाणी असते. प्रत्येक बाळाची गरज वेगळी असते. त्यामुळे हा फक्त कृषूचा रुटीन आहे. तुमच्या बाळाला 7 महिन्याचं फूड रुटीन कसं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा.